पराक्रम से गूंजे त्रिभुवन धरती पाताल दुष्ट भंजन जल सागर करे पराजय क्रंदन त्रिकाल निरंतर लोक वंदन महाबली महारुद्र महाबच्चा शौर्यवान वीर हनुमान महाबली महारुद्र महाबच्चा शौर्यवान वीर हनुमान महाबली महारुद्र महाबच्चा शौर्यवान वीर हनुमान पवन सुत हनुमान की एकदम घोषणा द्या ना, जय श्रीराम, जय जय श्रीराम। अयोध्या झाली का काळेगावच्या? कोण एवढं उड्या मारून राहिले असं वाटतं रामराज्य झालंय आज काळेगावमध्ये। त्याच्यामुळे अगोदर ही अयोध्या नगरी राम आलीत मध्ये। राम कोण आहे? अरे ज्याच्या हृदयात हनुमानजीचं चिंतन आहे त्याला राम म्हणताय। आणि असं हनुमानजीचं चिंतन करणारे एवढे राम कमीत कमी 20 गावचे राम आहेत आज या गावामध्ये। त्याच्यामुळं नगरी सजलेली आहे। आमचं काळेगाव आज सजलेलं आहे। आज अयोध्येचा आनंद, मागच्या वर्षी जो अयोध्या नगरी बघितली तो आनंद आज आम्ही उपभोगतोय। राजा राम 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 सीता राम राम राम, 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 राजा राम 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 सीता राम।
पुण्यभूमि है परम पूज्य श्री राम की रामायण है पुण्य कथा श्री राम की हे रामायण पुण्य कथा श्री राम कथा राम सकल भगवता सुनाते राम सकल गुण रामायण अलंकापुरीच्या रम्यदिव्य सिंहासनाला वंदन करून आणि आज आपण वार्षिक उत्सव वैष्णव सेवा आश्रम आयोजित असणारा उपक्रम ज्याच्यावर स्वामीजींचे आशीर्वाद आले अशा माझ्या गुरुजींना मी वंदन करतो अगोदर। आणि वैष्णव सेवा आश्रम आयोजित असणारे गावोगावी चालू असलेला हनुमान चालीसा सोहळा करता करता कोण एवढा सोहळा आहे, कोणी म्हणतं मी याचा मालक आहे, कोणी मालक असलं तर सांगा। त्याचे मालक एक आहे, पवनपुत्र हनुमानजी महाराज। हा सोहळा कोणाचा? म्हणे हनुमानजीचा। हे कोण चालवतं? म्हणे हनुमानजी चालवत। हे कोण घडवून घेऊन राहिले? तर म्हणे हनुमानजी घडवून घेत आहे। याच्यामध्ये कोणाचाही अहंकार आजपर्यंत पुष्ट झाला नाही, माझाही नाही। मी गेलो काय नाही गेलो काय, हे गाव त्यांच्या ज्यांच्या अंतकरणामध्ये राम आहे हे सगळे लोक काय करतायत? हनुमानजीचं काय करतायत? स्मरण करतायत। कारण हनुमानजी देवता कशी आहे? संकट कटे संकट कटे संकट कटे। पहिली गोष्ट हनुमानजीचं जे स्मरण करतील, गोस्वामी तुलसीदासजी महाराज म्हणतात काय? त्याच्या जीवनातली एक गोष्ट कटे म्हणजे तुटते, दूर नाही जात, तुटून तुकडे होतात त्याचे कोणते संकट। त्याच्या जीवनात संकट आहे तेव्हा हनुमानजीकडे जाऊ। महाराज लय मोठं संकट आलं हो, लय मोठं संकट आलं हो। म्हणे काय संकट आहे? म्हणे 3दा बोर घेतलं, बोरला पाणीच लागलं। अरे दादा काय संकट आहे? संकट कोणतं? सगळ्यात मोठं संकट कोणतं? आपण संकटाचं जर चिंतन केलं, एखादा वक्ता बोलत असला लेकर आणायला लागलं तर संकट। संकट कोणतं? त्या जीवनामध्ये जर संकट कोणते असतील तर अनेक संकट जीवनामध्ये आहे। कोणाची आर्थिक हानी होते, कोणाची जीवित हानी होते, पण सगळ्यात मोठं जर संकट कोणतं आहे मी नाही सांगत, हनुमानजीलाच विचारलं प्रभू रामचंद्राने सुंदरकांडामध्ये। हनुमान म्हणे जी प्रभू म्हणे सांगा संकट कोणतं आहे? हनुमानजी म्हटले कह हनुमंत विपती प्रभु सोई, जब तव सुमीरन भजन न होई।
हनुमानजी म्हणतात प्रभू ऐका, या जीवनामध्ये सगळ्यात मोठं जर संकट कोणतं असेल तर सगळ्यात मोठं संकट आहे जेव्हा देवा तुमचं स्मरण होत नाही ना, संकट आहे देवा. हे राम प्रभू तुमचं भजन जीवनात येईना, संकट आहे. 4 ताळी बिल्डिंग बांधली पण रामाचं नाव नाही कुठं, संकट आहे. कधी त्या बिल्डिंगवर अहंकार करू नका. मोठी गाडी घेतली पण कधी गाडीत बसताना रामाचं नाम घेऊन गाडीत बसण्याची इच्छा होत नाही, संकट आहे महाराज. म्हणून ज्याच्या जीवनात राम नाही, ज्याच्या जीवनामध्ये रामाचं स्मरण नाही, तो संकटात आहे. हनुमानजी म्हणतात, मी नाही बोलत कह हनुमंत. हनुमानजी म्हणतात संकट ते हे प्रभू काय, जब तो सुमिरन, जेव्हा तुमचं स्मरण होत नाही, जेव्हा तुमचं चिंतन होत नाही. अप्रयत्न चित्त व्यापार हो, अप्रयत्न प्रयत्न न करता जर चित्त व्यापार करून जर रामाचं स्मरण करत असेल तर समजून घ्यायचं काय, अप्रयत्न चित्त व्यापार, त्याला स्मरण म्हणतात. काहीच कारण नाही, काहीच कारण नाही. आणि बोलता 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 रामाचं नाव मुखामध्ये आलं. राम आएंगे आएंगे राम आएंगे, सातों जन्मों के पाप आज मिट जाएंगे, राम आएंगे. काही कारण नाही, अचानक मनामध्ये रामाचं नाव आहे. समजून घ्यायचा आरंभ गोड झाला. अचानक जर मनामध्ये एखादं कार्य करत असताना जर राम नाम मुखामध्ये येत असेल, समजून घ्यायचं कार्य गोड झालं. म्हणून तर संत म्हणतायत आरंभी आवडी आदरे आले नाम, तेने सकळ सुखी जगी झाले पूर्ण काम. तेव्हा नाम ज्याच्या जीवनामध्ये नाही ते संकट आहे. मग संकट कटे, संकट कटे म्हणजे संकट तुटतंय, तोडून त्याचे तुकडे होत आहे. हे काम कोण करतं? श्री हनुमानजी करताय. हनुमानजीलाच का भाजायचं? कारण हनुमानजीने संकट तोडले. कोणते तोडले? हे तोडले. जीवनामध्ये आर्थिक हानी होऊ द्या, झाली झाली. जीवनामध्ये कसली हानी होऊ द्या, पण ध्यानात ठेवा, जीवनामध्ये जोपर्यंत तुमचं चिंतन चालू आहे, जीवनामध्ये जोपर्यंत तुमचं रामाचं स्मरण चालू आहे, अजून काहीच नाही गेलं. ध्यानात ठेवा. जाऊ द्या, पद गेला, अरे जाऊ द्या. अरे पद जाऊन जर 1000 राम भक्त जोडत असतील तर त्या पदाचं काय धरून बसता महाराज? जाऊ दे गेलं पद, पण राम भक्त जीवनात आहे, समजून घ्या काहीच हानी नाही, काहीच हानी नाही. म्हणून संकट कोणतं? जर जीवनामध्ये तुमचं चिंतनात हनुमान चालीसेला निघाले, तुम्हाला वाटत असेल नाही नाही जाऊ द्या, काय 15 मिनिटाच्या हनुमान चालीसा करू नये, चला 12 मोडून येऊ. संकट आलं, घरातून निघाले हनुमान चालीसेसाठी, पण तुम्ही पोहोचू शकले नाही, समजून घ्या संकट आलं. जे आड जाईल ना, ते हनुमान चालीसेला जात असताना जो म्हणून नको जाऊ, त्याचं नाव ठेवाय काय, काळ्या तोंडाचं मांजर. जे तुम्हाला तिकडे जात असताना काय करत असेल, थाप करते. महाराज म्हणत असता काळ्या तोंडाचं मांजर जर आडवून गेलं ना अंमल महाराज तर काम होत नाही. जे लोक परमार्थाला जर आडवं जात असतील ना, समजून घ्यायचं त्याचं नाव काय, काळ्या, बोला पोरांनो, काळ्या. काळेगावचं ध्यानात ठेवा, चिंतन सांगू राहिलं. काळ्या मोठ्याची म्हणा, काळ्या तोंडाचं. अरे वा. आणि जे हनुमान चालीसाला चाललं ना, त्याचं नाव काय, वाहनर. काय काय म्हटलं मी? अरे जो हनुमान चालीसेला चालला त्याचं नाव पडलं वाहनर. प्रभू रामचंद्र म्हणतात ए नर, अरे वा, माझ्या हनुमानजीची चालीसा करू राहिला. प्रभू रामचंद्र सुद्धा त्याची पाठ ठोमतात. म्हणून जो निघाला ते वाहनर, आणि जे आडवा आलं त्याला काळ्या तोंडाचं. हा, म्हणून जीवनामध्ये नाम चिंतन जर होत असेल, परमात्म्याची जर आठवण होत असेल, काही करू द्या महाराज. एखाद्याने तुम्हाला दिवसभर शिव्या देऊन द्या, पण त्याच्या सानिध्यात राहून जर तुम्हाला देवाची आठवण होत असेल ना, त्याला सद्गुरू माना. दिवसभर वाकडं तिकडं बोलू द्या, पण त्याच्या सानिध्यात राहिल्यानंतर जर रामाचं स्मरण होत असेल तर महाराज तो तुमचा संकट मोचक येतो. म्हणून जीवनामध्ये संकट आहे कोणतं, हे प्रभू हनुमानजी म्हणतात. जब तो सुमिरन भजन न होई, जेव्हा
तुमचं स्मरण होत नाही, जेव्हा तुमचं भजन होत नाही. संकट सांगतो महाराज, सगळ्यात मोठं संकट. जनकाची बाळा जानकी, आणि ही जानकी माता आली लग्न करून अयोध्येमध्ये. मंगल गाओ माटी रंगाओ, आज मोरे पिया घर आएंगे, आज मोरे पिया घर आएंगे. एवढा आनंद होत होता लक्ष्मीला. अयोध्येमध्ये विवाह करून आली आणि तेवढ्यामध्ये काय झालं, कैकेयी मातेने वनवास मागून घेतला. 14 वर्ष पूर्वी वनवासाला गेले. संकट नाही मानलं आईने. का? जानकीने माझा आवडीचा विषय, माझा हृदय आहे सीता माता. लोक मला राम भक्त म्हणतात, नाही मी सीता मातेचा भक्त आहे. काय कन्या आली बघा, गोवडीनं नांदत होती, पण संकट आलं. हसत हसत वनवासाला निघाले. तापस वेश विशेष उदासी, 14 बरिस राम बनवासी. वनवासाला निघाली, बोलले नाही. गेली वनामध्ये, नाशिक जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये सीता मातेचं अपहरण झालं. आणि सीता मातेचं अपहरण झाल्यानंतर रावणाच्या लंकेमध्ये जाऊन राहण्याचा योग आला. ऐका बरं, कसे जाणकार लोक बसलेले. माझ्या नाथबाबांनी सांगितलं, जानकी माता रावणाने उचलून नेली, संकटात नव्हती. माझे नाथबाबा म्हणतात, सीता मातेला कोणी संकटात म्हणू नका. का? कारण सीता झाडाखाली बसलेली, जो पाहतो तो रडतोय, जो पाहतो तो रडतोय. पण नाथबाबा म्हणतात, अरे रडता येड्या गधड्यावर, कशासाठी रडताय? जानकी माता संकटात नाही. आज पोरगी संकटात नाही, केस विस्कटलेले, निज पद नाही नये, मन राम पद कमल लीन, पायावर डोळे दिलेले आहेत, मन रामाच्या चरणावर लीन झालेले आहे. तरी नाथबाबा म्हणतात संकटात नाही जानकी. का? म्हणजे अरे ती धरतीवर नाही बसली, आज ती तिच्या आईच्या मांडीवर बसली. कारण सीता मातेची आई आहे धरती माता, आणि आईच्या मांडीवर बाळ कधी दुःखी नसतं महाराज. एखादी पोरगी नांदत असली, घरी येऊ द्या, आईच्या घरी येऊ द्या, किती सुखाने आनंदी आनंद, तिकडचे फोन इकडचे फोन, आनंदी आनंद असतो महाराज. आईच्या दारात आनंद असतो महाराज. म्हणून आईच्या दरबारात दुःखी नाही म्हणे, धरतीवर बसलेली जानकी माता. पण ही सीता माता संकटात गेली बघा. केव्हा? रावण आला आणि अर्ध्या रात्री खड्ग घेतला, हनुमानजी झाडावर बसलेले, आणि घेतलं खड्ग, मारण्यासाठी धावला. मारण्यासाठी धावल्यानंतर हनुमानजीच्या मुठी वळल्या. सीता मातेला म्हणतो, ए सीते, माझं जर म्हणणं ऐकलं नाही, मास दिवस महू कहान माना, तो मै मार विकाळी कृपाना, भवन गयो दस कंदर, यहा पिशाची रुंद, सीत ही त्रास देखावई, धरे रूप बहुमंद, त्रिजटा नाम राक्षसी एका, रामचरण रत निपुण विवेका, सपनो बोली सुनाईसी सपना, सीत ही से करो ही तापना, सपने बानर लंका जरी, रामचरित मानस बोलते. 1 महिन्याच्या आत माझं जर म्हणणं ऐकलं नाही तर तुला मारल्याशिवाय सोडणार नाही. तेव्हा हनुमानजीला वाटलं, माझी सीता माता संकटात आहे आज. का? कारण आता राम की रावण, ही सीता कोण आहे? अरे ही सीता आपल्या अंतकरणामध्ये, आपल्या अंतकरणाची चालक असणारी, ज्याला कठोपनिषदाने सांगितलं, हे अंतकरण हा आत्मरथ, हा देहरूपी रथ, या रथाचा जर कोणी चालक असेल तर त्या चालकाचं नाव आहे बुद्धी. ही बुद्धिरूपी सीता जेव्हा संकटात पडते काय की मी रामाची का रावणाची, त्यावेळेस हनुमानजी म्हणतात संकट तयार झालं. संकट कोणतं? हे संकट की ही बुद्धी विचार करते,
मी रामाच्या मागं जायचं की रावणाच्या मागं जायचं? आज 31 डिसेंबर आहे, मी हनुमान चालिसेच्या असणाऱ्या महामेळावा महासोहळ्याला जायचं का कुठं हॉटेलवर जायचं? दुविधा बुद्धी. सीता संकटात पडली बा, आणि मग हनुमानजी संकट कटे. कोणतं संकट? अरे एखाद्या विरहिणीला, एखाद्या पतिव्रतेला तिचा पती डावलून जर दुसऱ्या पुरुषाचं प्रलोभन दिलं जात असेल, त्याला संकट म्हणायचं त्या पतिव्रतेच्या जीवनात. एखाद्याला आपला धर्म बदलून दुसऱ्या धर्माच्या मागं लावायचं असेल, असं प्रयत्न होत असेल, त्याला संकट म्हणायचं. महाराज संकट काय? संकट हे काय की तुम्हाला रामापासून दूर करण्याचा प्रयत्न. आणि तेव्हा या जानकी मातेला त्या असणाऱ्या बाल ब्रह्मचारी अंजनीचा लाल केसरी नंदन वायुनंदन महावीर ज्ञानाचा गुणाचा सागर असणाऱ्या हनुमानजीने बघितलं. बरं आई थांब. खाली उतरले, राम नामाची मुद्रिका दिली. या मुद्रिका मातुमय आहे, हे राम नाम घे आई. मला संकट दूर करण्याचा प्रयत्न आहे. काय तुमच्या जीवनात संकट आलं ना, तर ही हनुमानजीची मुद्रिका घ्या, जीवनात ध्यानात ठेवा. कधी संकट येतात, हा प्रपंच कधीच कोणाला सुख देणार नाही. प्रपंचाकडून सुखाची अपेक्षा करू नका. जर अपेक्षा करत असाल तर चूक होत आहे, कारण ज्याच्याकडे जे नाही ते कसं देणार? हे विषयाकडे सुख ही वस्तू नाहीच तर तुम्हाला काय देणार? सुखाचा आभास देऊ शकते, सुख नाही देऊ शकत. महाराज वेदांताच्या धर्तीवर माझ्या शेजारी मंडळी वेदांताचे जाणकार मंडळी बसलेले. म्हणून जर देत असेल सुख जीवनामध्ये तर तो राम देणार आहे, तो परमार्थ देणार आहे, ते देवाचं चिंतन देणार आहे. महाराज म्हणून हनुमानजीने दिली मुद्रिका. ही मुद्रिका घ्या आई. ही मुद्रिका आणली नाही, यह मुद्रिका मातुमय आणि दिन्नी राम तुम कहू सही राणी. ही आई, ही मुद्रिका मी आणली, ही मुद्रिका घे. ज्याच्या जीवनात संकट आहे त्यांनी काय करावं? राम नाम घ्यावं. ही मुद्रिका घे. हनुमानजी म्हटले, आई मी राम राम राम. ही मुद्रिका चघळत एवढा समुद्र तरुण आलोय म्हणे, मी तुला मुद्रिका देतो. काय सांगावं? सीता मातेला औषध दिलं पहिलं संकटात असणाऱ्या माणसाला. मुद्रिका घ्या, राम नाम घ्या. कसं घ्यायचं? राम 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 राम. बसा जागेवर उमेश भाऊ, त्यांना बसवा जागेवर. राम 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 दिली. आणि त्याच्यानंतर एक शब्द दिला बघा हनुमानजीने. बाळासाहेब एक शब्द दिला, आई हा अंजनीचा लाल तुला शब्द देतो. म्हणजे काय? वेळ पडली ना, लंका घुसलून पालथी घालीत असतो हा, पण तुला थाटात सोडून नाही याला. माझ्या मनाचा भाव आहे हा. हनुमानजी वापस आले ना, तर सीता माता उठून त्या त्रिकुटाचं शिखर, नील पर्वत, सुबेल पर्वत, सुंदर पर्वत, त्या सुंदर पर्वताच्या शिखरावर ही जनकाची बाळा जीवनमुक्त महात्म्याची पोरणी उभी राहायची ना, अशी पाहायची हात करून. त्रिजटा म्हणायची, हे आई काय पाहतेस? हे आई काय पाहतेस? आई म्हणायची, मी त्याची वाट पाहते. म्हणजे कोणाची? म्हणजे ज्याच्यावर विश्वास टाकण्याचा जो योग्यतेचा आहे. म्हणजे कोण? ज्याचं नाव शंकर आहे म्हणे, ज्याचं नाव हनुमान आहे म्हणे. मी माझ्या लेकाची वाट पाहते, मला वचन देऊन गेलेलं आहे म्हणे. काय? वेळ पडली, लंका पालथी घालेला आहे, पण तुला थाटात नेल्याशिवाय राहणार नाही.
महाराज ही जनताची बाळा रोज वाट पाहिजे. 90% सेतूचं बांधकाम भावार्थ रामायणाचे लोक तिथं 90% सेतू बांधत असताना सेतू बांधण्याचे 90% जे उडी दगड आहेत ना हनुमानजीने एकट्याने वाहिले. का? कारण आईला वचन दिलेलं आहे, आई तुझ्या जीवनातलं संकट तोडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून संकट कटे मिटे सब पीरा, संकट तुटतात, सगळ्या पीडा कष्ट दूर होतात, असं हनुमानजींचं चिंतन आहे. तिच्या उपाय मी तुमच्या समोर ठेवली. आमची एक इच्छा आहे, आमच्या इच्छा कधी स्वार्थाच्या नसतात. आपल्या गावामध्ये संकट मी तुमच्या समोर मांडलं. जो सुमिरे जो हनुमानजीचं स्मरण करतो त्याचे संकट तुटतायत. एक इच्छा व्यक्त करतो. आपल्या हनुमानजीचं मंदिर आहे ना, त्याच्यामध्ये सुवर्ण अक्षरामध्ये एवढी चौपाई काळेगावकरांनी लावावी, एवढी यांना विनंती. ती कशी करायची तर बापू बसलेले पाठीमाग, त्यांना विचारा चौपाईला सुवर्ण अक्षरात कसं आणायचं, रामाला सोन्याच्या अक्षरात कसं आणायचं, यांच्याकडून शिकावं. दक्षिणमुखी हनुमानजी संस्थान भेंडा खूप मोठं कार्य उभं केलं या मंडळीने. बापू त्यांचे सहकारी त्या ठिकाणी आले, बाळासाहेब आले. कोणी म्हणून महाराजांच्या मस ओळखी, माझ्या मस ओळखी, पण राम भक्तासंग नाही. माझे बाळासाहेब कोणते माहितीये का? माझे बाळासाहेब हनुमान चालीसा म्हणणारे, हनुमान टाकडीच्या आप्पाच्या सोबत राहणारे माझे बाळासाहेब. आमचं कोणी जरी असेल त्याच्या जीवनात राम नसेल असा दाखवा. मी त्यांना सांगितलं ताईंना आमंत्रण पाठवा काळेगावकरांना. का? महाराज गेले त्या दिवशी त्यांच्या घरामध्ये रोज सुंदरकांडाचं रामचरित मानस पारायणे का न बोलव. कुठेही कसलाही चष्मा लावून बघायचं नसतंय महाराज, नसतं साधू संतांकडे. आपल्या मनात असेल तर आपण आपल्या मनात काय करावं. आम्ही एखाद्याचा सत्कार केला, तुम्हाला वाटतं याचा नव्हता करेल, पाहिलं त्याच्या जीवनात राम आहे, तो सत्काराचे योग्य ते. जय हनुमान चालीसा जय देणारा ग्रंथ आहे. काय जिथं सुरुवातच जय शब्दाने सुरू आहे बघा. हनुमान चालीसा जय हनुमान, जो हनुमानाचं नाव घेईल त्याचं जय. जय जयकार येतो त्याच्या जीवनात. बरोबर. तुम्ही हनुमान चालीसा, तुम्ही विद्यार्थी आहात हनुमान चालीसा करा, तुम्ही गृहिणी आहात हनुमान चालीसा करा, तुम्ही घराचे मालक आहात हनुमान चालीसा करा, तुम्ही एखादे मंत्री आहात हनुमान चालीसा करा. मंत्री सुद्धा करतायत. जामवंत मंत्री अति गुडा करतोय हनुमान चालीसा मंत्री. तुम्ही राजा आहात, तुम्ही एखाद्याची राणी आहात, सीता माता स्मरण करते हनुमान. पण हनुमान जे असं दैवत आहे, सगळ्यांनी स्मरण करावं. भारत मला सांगताना स्वाभिमान वाटतो महाराज. काय आता हे चालू आहे इकडं, पण एकच जीव खालीवर होतो. एक राम भक्त सध्या आमचा तेलकोड गावचा एक राम भक्त भोळा आहे, विचार गेलाय पोरीला घेऊन कुठं सांगलीला. पोरीसाठी खर्च केला. माझी लेख कशासाठी केला माहितीये का? पोरगी खेळवायची. बाप कबड्डीचा खेळाडू तो पोरी सुद्धा खेळायची. मला पोरगी आली माझ्याकडे, बाबा आमच्या बापाची इच्छा आहे मी कबड्डीमध्ये महाराष्ट्र पटकावा. बाबा मला काहीतरी माझं धैर्य वाढण्यासाठी काहीतरी सांगा. म्हणलं पोरी योग्य माणसाकडे आली, माझ्या बजरंगबलीचं नाव घे, तुझं धैर्य कधी टळणार नाही. मला पोरगी नाव सांगतो, बापाचं नाव आहे शरद काळे, पोरीचं नाव आहे वैष्णवी काळे. आणि कधी जर ते स्पोर्ट उचकान बघा, पोरगी सध्या महाराष्ट्राला 1 नंबरची लीडर खेळू राहील. हे आमचं मोठेपण नाही, हे त्या अक्षरांचं मोठेपण आहे ज्या अक्षरात गोस्वामी तुलसीदासांनी शक्ती भरून ठेवली. महाराज हनुमान चालीसेचा एक अक्षरामध्ये महाशक्ती आहे. महाराज मी तर आवर्जून सांगतो, माझ्या 20-22 वर्षाच्या अनुभवामध्ये जर महाशक्ती पाहिजे असेल कलियुगामध्ये त्याने हनुमान चालीसा करावा. माऊल्यांना तुम्हाला सुद्धा विनंती, मी ह्या गावामध्ये 16 दिला. मी ज्या गावामध्ये 16 देतो काही कारण असतं महाराज, तसा 16 दिला जात नाही. कोणी उठपटांग म्हटलं आम्हाला नाही, खूप गाळून 16 दिलं. ज्या गावाला 16 घ्यायचं त्या गावाला कमीत कमी 3 वर्ष रेग्युलर या 16ला हजर राहावं लागतं. त्या गावाला त्या हनुमान चालीसेच्या असणाऱ्या अनुष्ठानाविषयी
असणारी श्रद्धा दाखवावी लागते. मी आवर्जून सांगतो, ज्या गावात आज हा सोहळा चालू आहे 2024चा, या गावामध्ये महिला ना महिला, पुरुष ना पुरुष, बाळ गोपाळ सगळं गाव येऊन या ठिकाणी हनुमान चालीसा करतो म्हणून सोहळा दिला. एवढे गाव आहे 10, 15, 20 गावांचा संच आहे. पण या गावामध्ये मला जर विचारलं की सीता मातांची संख्या जास्त कुठं, तर माऊल्यांची संख्या जास्त कुठं हनुमान चालीसेला, मी म्हणतो माझ्या काळेगावमध्ये. आदर आहे बरं. वाजवा वाजवा की त्याच्या घोषणा दिल्या जातात. प्रभू रामचंद्र की, हनुमान की, प्रभू रामचंद्र भगवान, हनुमान जी महाराज की, प्रभु रामचंद्र भगवान की. हनुमान जी बोला प्रभु रामचंद्र जी की. जय. टाळ्या वाजवता असा जवान, अरे तरण भाग्यवंत. एखादा घोषणा देत असेल ना, त्याच्या घोषणेचा अनादर करू नका. अनादर केला, घोषणा बारीक होत्या म्हणून 500 वर्ष माझं राम मंदिर राहिलं याला टेको. म्हणून कुठं रामाचं कार्य असलं ना, 1000 कामं डावला रामाच्या कार्याला सहभागी व्हा. म्हणून संकट कटे मिटे सब पीरा, जपत निरंतर हनुमत वीरा. झालेली सेवा काळेगाव हनुमानजी मंदिर, हनुमानजी तथा वानर समाधी त्यांच्या चरणी अर्पण करतो. माझ्याकडे जर बोलायसाठी जर मी ते बोलायचं काही घेतलं नाही, पण महत्वाची गोष्ट, या सोहळ्यासाठी आलेल्या सर्व संत मंडळीचं मी एकता शब्द सुमनाने स्वागत करतो. माझ्याकडे फक्त एकच शब्द या संतासाठी द्यायला, त्या शब्दाचं नाव आहे जय श्रीराम. एवढे काळेगाव मध्ये आलेले या संतासाठी एकदा प्रभु रामचंद्र भगवान की. ते राम भक्त उठे जरा एकच घोषणा दे. याला म्हणतात मिलिटरीची घोषणा. वाघा बॉर्डरला गेलो अशी घोषणा झाली महाराज. त्याच्यानंतर एक घोषणा काय बाकीचं आपण घोषणा देऊ. त्याच्यानंतर अमरापूरची घोषणा उठाले. प्रभु श्री रामचंद्र भगवान की हिंदू धर्म की. श्री राम जय श्री राम जय प्रभु श्री रामचंद्र भगवान की. बोला रोहन. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. बोल बजरंग बली की जय. बोल बजरंग बली की जय. श्रीराम. असं जय श्रीराम. जय बजरंग बली. असं जय बजरंग बली. जय बजरंग बली. वा जय हो. चाली म्हणतात ते गाय. रामचंद्र भगवान की. श्यावर रामचंद्र भगवान की. पवन पुत्र हनुमान की. साहेब सर पोलीस आहेत बर का. नाव घेता का. रामचंद्र भगवान की. वा. त्यांना 2 दिवसापासून सोहळ्याची फिलिंग येत होती. बस टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. आता कोण राहील त्याच्यानंतर आता मोठी घोषणा. एक जसं श्रीराज्य असतं ना, चलो मच्छिंदर गोरो काय, तसं मुलींच्या राज्यात एक हनुमान चालीसा आहे माझ्यामध्ये. मुली चालवतात त्या एका वेशात गणवेशामध्ये. आणि त्यांच्याकडे एक त्यांचा चालक आहे. गरीब आहे बिचारा, पण इतक्या अंतकरणातून चालवतो. बरेच रामभक्त बघितलं, पण त्या रामभक्ताची कळवळा जर बघितलं तर मला यावं वाटतो महाराज. रात्र नाही पाहत, दिवस नाही पाहत. असं आमचं गाव नजीक चिंचोली. त्या सर्व असणाऱ्या मुलींना मोठून उभा राहा उभा. आले गाड्या करून टाळ्या वाजवा. बोला
हे बघा, वा, टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. हे गाव आहे, तिथं मुलींची संख्या आहे, फक्त मुली 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 चालवतात, एका गणवेशामध्ये चालवतात सर्वांचा. त्यानंतर शेवगावून असणारे दांडी वस्तीवरचे हनुमान चालीसा मंडळ आलेलं आहे, त्यांच्या वतीनं कोणी आवाज मारत असेल तर मारा. गौरव भाऊ, ओ बोला बोला. रामचंद्र की पवन सुत हनुमान की जय जय श्रीराम. वा, गौरव भाऊ लांडे ते पूर्ण मंडळ चालवतात, लहान लहान एक हे माणसं म्हणजे एक हनुमान चालीसा मंडळ आहे, स्वतः उभं केले महाराज. तुळशीराम भाऊने अनेक मंडळ उभं केलेत महाराज. यांना नाद आहे. आमच्या अमोल महाराजांची असणार तिलकुडगाव मध्ये दुसरं मंडळ आहे, त्यांच्याकडे घोषणा देतो. बोला. प्रभु रामचंद्र भगवान की सियावर रामचंद्र भगवान की पवन पुत्र बजरंग बली हनुमान की. घोषणा झाल्या, सर्वांना काही कमी पडलं असेल तर क्षमा करा, तुमचं लेकरू आहे. आणि 2 घोषणा. कधी कधी का असतो एरीच्या जवळचा वापर राहत असतो. मागच्या वर्षी ज्यांनी सोहळ्याचा खूप मोठा आदर केला असं असणार साकेगाव. या साकेगावात 2 मंडळ आहेत. पहिलं मंडळ गावातलं, ते गावातलं मंडळ पाहणारी एक व्यक्ती पुढे सारंग भाऊ आहे का? सारंग भाऊ भगवान की जय जय. त्याच्यानंतर साकेगाव मध्ये दुसरं मंडळ आहे, साकेगाव रानमाळा, गणेश भाऊ. रामचंद्र भगवान की जय जय. माझं सगळ्यात बारीक मंडळ आहे आणि मी माझ्या अंतकरणात ते मंडळ ठेवतो महाराज. कधी ज्या दिवशी करमत नाही ना त्या दिवशी मधल्या रस्त्याने निघत असतो मी. एकदा चुकलं तिसरीकडे निघालं. त्याच्यानंतर असणार काळेगाव फकीर. बोला. टाळ्या वाजवा लेकरांसाठी. आणि ध्यानात ठेवा, काळेगावचं का साकेगावचं का इकडचं का तिकडचं, जसं भारताचे राज्य वेगवेगळे आहेत ना तसे आमचे गाव वेगवेगळे, मात्र हनुमान चालीसा ही सगळी एक आहे. ध्यानात ठेवा, ते जसे राज्य वेगवेगळे ना तसे गाव वेगवेगळे दिसतील. पण मला जर विचारलं महाराज माझा परिवार कोणता, वाणी महाराजांना विचारलं परिवार कोणता, तर आमच्या दोघांचा हा परिवार एवढे गाव आमचा सदस्य मानतो आम्ही. त्याच्यामुळे हे सगळं एक आहे. ज्या गावात सोहळा जाईल तिथं माणसं येतात, लांब लांबून येतात. आमचे उमेश भाऊ किती लांबून आले. त्यानंतर एक माणूस तुम्हाला दाखवतो ज्यांना त्यांनी परमार्थ रुजवला वाढवलाय पंचकृषीमध्ये. आमचे असणारे कैलासवासी हबप कोळगे गुरुजी यांचे चिरंजीव विनोबाला उठून उभे राहावं. हनुमान चालीसेला गावोगाव हिंडत असताना हे माणूस उजवा हात म्हणून माझ्या संघ रोज. आणि या व्यक्तीला हात जोडा. या व्यक्तीने 108 रामचरित मानसचे पारायण केलेले आहेत. आणि गावात दुसरं मंडळ उठून उभे राहा, घोषणा द्या. दुसरं मंडळ हनुमान चालीसा असणार आमचं कोणती खळवण, हा श्रीरामनगर तिथं चालू केलंय. बोला. जय श्रीराम जय श्रीराम. वा. त्याच्यानंतर शेवटचा जय श्रीराम मी माझ्या कार सेवक मंडळीसाठी करतो. आमचे मस्के सरांचे वडील आहेत. कुठे अण्णा कुठून उभे राहावा. कार सेवक आहेत महाराज, हे रात्रंदिवस आमच्या मागे उभा आहे रोज आश्रमासाठी. त्यांच्यासाठी माझ्यातर्फे जय श्रीराम जय जय श्रीराम जय श्रीराम. त्याच्यानंतर शेवटचा म्हणजे भावनेचा असतो जय श्रीराम. ही भावना आहे माझ्यावर. काल एक जण दुपारी आला, बाबा म्हणलं काय, म्हणजे उद्या सोहळा आहे. आणि मग म्हणजे तुमची गाडी लई चकाट दिसली पाहिजे बरं का उद्या. बरं 2 तास गाडी घेतली. नवरा बायको एवढं प्रेम आहे. माझी बहीण आहे. दादा 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 म्हणता म्हणता कधी कंठ सुकत नाही. असे आमचे असणारे बिना माळीचे काकडे असं नाव होतं त्यांचं पहिले. ते शिवा अण्णा काकडे
पण पहिले 3 वर्षापासून मी त्यांना एक नाव ठेवलं होतं, काय, बिना माळीचे काकडे. माझ्या फोनवर आजही त्यांचं से उठून उभे राहावा ना, उठून उभे राहावा. आता हे काकडे कोणते आहेत माहितीये का? माळीचे काकडे. प्रभू रामचंद्र भगवान की टाळ्या वाजवा की एकदा. माझे 2 शब्द मी थांबवतो. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभू रामचंद्र भगवान की. रामकृष्ण हरी. सर्वांना जय श्रीराम. दास्य भक्तीचे आचार्य, सकळ भक्ताचे भूषण, महान गहन प्रतापी हनुमंतराय आणि त्या हनुमंतरायाच्या हनुमान चालिसेच्या सामुदायिक हनुमान चालिसेच्या उत्सवाच्या निमित्ताने उपस्थित आपण सर्व रामभक्त, विविध गावातून उपस्थित असलेले सर्व हनुमानजीचे रामभक्त, हनुमानजीचे प्रभू रामचंद्रांचे रामभक्त, सर्वांच्या चरणी मी सादरतेने नतमस्तक होतो. हा उपक्रम ज्यांनी सुरू केलाय, आरंभ केला, आपले सर्वांचे श्रद्धास्थान आदरणीय रामचरितमानस कंठस्थ गवळी बाबा आणि या व्यासपीठावरील इतरही सर्व महाराज मंडळी, आपण ज्या कार्यक्रमाच्या ज्या तिथीच्या निमित्ताने एकत्र जमलोय. आज आहे 31 डिसेंबर आणि गेल्या वर्षापासून आपण हा उपक्रम संपन्न करत आहोत की प्रत्येक गावी जाऊन सामुदायिक हनुमान चालिसेचं पठण करतोय. आणि यंदाचं हे श्रीफळ, मानाचं श्रीफळ काळेगाव या गावाने उचललं आणि त्यानिमित्तानं आपण सर्व मंडळी उपस्थित झालोय. या सोहळ्याकरता उपस्थित असलेले संत वृंद, त्यामध्ये आदरणीय महेश महाराज घाडगे, आदरणीय विकास महाराज आवटी, आदरणीय अमोल महाराज घाडगे, आदरणीय योगेश महाराज दुधाळ, सर्व महाराज मंडळी, त्या ठकाजी महाराज दिंडे, सर्वांचं मी आपल्या सर्वांच्या वतीनं स्वागत करतो. आणि ज्या उपक्रमाकरता आपण उपस्थित झालो, आदरणीय महाराजांचं आपण प्रवचन श्रवण केलं. सामुदायिक हनुमान चालिसा अगोदर होईल, त्यानंतर संत वृंदांचं पूजन होईल आणि त्यानंतर अगोदर घ्यायचं ना. मग ग्रामस्थ मंडळीला मी विनंती करतो, हनुमान चालिसा आपण शेवटी घेऊया. तुम्ही संत पूजनाकरता जे रामनाम आणलेत ना, हो, अगोदर एकदा करून घेतो. हां, ग्रामस्थ मंडळीवरती आहे 1-2 जण. सर्वप्रथम मी महेश महाराज घाडगे यांचं संत पूजन करण्यागावातील ग्रामस्थांना विनंती करतो. जय श्रीराम. त्यानंतर साकेगावकर मंडळी, जय श्रीराम, जय जय श्रीराम. त्यानंतर योगेश महाराजांचं संत पूजन गवळी. जय श्रीराम. त्यानंतर सचिन महाराज ना, भागचंद महाराज पाठक चिंचोली, आपल्याला अक्षय महाराज मंडळीचे झाले तर मान्यवर मंडळीचे संत या महाराज मंडळी. बडबड नको, बडबड नको. या अक्षय महाराज, कार्तिक महाराज, या अक्षय महाराज नागवडकर, हे महाराज मंडळी खूप धावत या. जय श्रीराम. व्यासपीठावरील मान्यवर, त्यामध्ये जय श्रीराम, जय जय श्रीराम. धन्यवाद. गवळी महाराज ज्यांचं नाव उल्लेख करतोय पुढे या. जय श्रीराम. त्यानंतर दिंडेवाडीकर ग्राम, गायकवाड जळगाव या ठिकाणावरून अमरापूरकर, मी ज्यांचा नाम उल्लेख केलाय त्यांनी कृपया पुढे या. परत तुम्हाला
या शांतता घरात करा. चालीसा पठण करायचे. ऐकावरून आले का या मुलांना घेऊन. या मुलांनी हनुमान चालीसा 8 दिवसात पाठ केली. अरे वा, टाळ्या वाजवा. त्या मुलांनी वा, जय श्री आणि सर स्वतःची गाडी घेऊन त्यांना घेऊन आले ते. धन्यवाद. त्यानंतर लांडी. अरे वा, आवळे जावळे पोर राम लखन मोल रतन. बऱ्हाणपूरचे नाव. जय श्रीराम. पुढच्या वर्षी चांगला 4 जिल्हे पलटून 16 देतो. आणि जय श्रीराम. मालक असणारे भाई माऊली देवा हे त्रिकुटे यांनी टाळ्या वाजवा बरं. आधी एकदा वाजवा मोठे एकदा जय श्रीराम करा बरं. जय श्रीराम. हा सोहळा जिथं जाईल, हा सोहळा जिथं जाईल तिथं मोर्या मंडपचा आवाज हा मोफत राहील. जय श्रीराम. बस जरा 2 मारा स्वीकारा. नाही नाही ऐका ऐका नाही ऐका. राहू द्या राहू द्या. प्रभु रामचंद्र भगवान की. पवन सुत हनुमान जी महाराज की. वाह. जय श्रीराम. जय छत्रपती शिवाजी महाराज की. जय धर्मवीर संभाजी महाराज की. जय श्रीराम. जय श्रीराम. वाह. जय श्रीराम. धन्यवाद. बसा. काय म्हणतात ऐसे संत परोपकारी त्यांच्या पायावरी धुई माझी. सांगण्याचं तात्पर्य हे रामनामाचं उपक्रम ज्यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होतोय. आमचे स्वामीजी गवळी महाराजांना हनुमंतरायाच नावाने हाक मारतात. माझा हनुमान अशा नावाने संबोधन करत असतात. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे या सोहळ्याकरता आपण सर्व मंडळी वेळात वेळ काढतात. आपापल्या गावामध्ये वाड्यावर वस्त्यावर हा उपक्रम करत आहात. आपल्या सर्वांच्या चरणी मी देखील नतमस्तक होतो. या ठिकाणी या सेवेकरता ही संत मंडळी उपस्थित आहेत. मान्यवरही मंडळी उपस्थित आहेत. सर्वांचं मनोगत 1-2 मिनिटामध्ये मनोगत ही सर्व मंडळी व्यक्त करतील. सर्वप्रथम मी अमोल महाराजांना विनंती करतो. सर्वांच्या वतीनं अमोल महाराज आणि त्यानंतर मग तुम्ही 2 मिनिटं आणि राहुल दादा 2 मिनिटं. बोलण्याच्या अगोदर या ठिकाणी जो हनुमान चालीसा या ठिकाणी प्रत्येक गावोगावी संपन्न होत असतो. आदरणीय हरिभक्तीपरायण परमपूजनीय श्रद्धेय रामायणाचार्य सोमेश्वरजी महाराज गवळी यांचं संत पूजन या ठिकाणी झालेलं आहे. त्यानंतर सर्व काळेगावकर मंडळींच्या वतीने आदरणीय हरिभक्तीपरायण निलेशजी महाराज वाणी यांचं देखील या ठिकाणी संत पूजन होते. त्यांना विनंती करतो आपण या संत पूजनाचा स्वीकार करायचा. एकच सांगून जाईल, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. हे नाम वाढवण्यासाठी या ठिकाणी गुरुवर्य बाबाजी आपल्या आयुष्यामध्ये जे उरलेलं आयुष्य आहे उरले ते हरी तुम्हा समर्पण किंवा तुकोबाराय सांगतात करणेची नाही आता देवाविन काही. माझ्या प्रभू रामचंद्राशिवाय आणि माझ्या हनुमंतरायांशिवाय माझ्या जीवनामध्ये मला काहीही करायचं नाही. म्हणून कोणताही या ठिकाणी संकट त्यांच्यावरती असेल तरी देखील प्रत्येक गावोगावी जाऊन बालगोपालांना एकत्रित करणं, हनुमान चालीसा करण्यासाठी प्रवृत्त करणं. कारण माझ्या जीवनामध्ये फक्त एकच काम करायचं आणि ते म्हणजे हनुमान चालीसा. आणि मी सांगून जाईन या ठिकाणी आपण जेवढे आहात आणि जेवढे गावामधले सगळे हनुमान चालीसा करतात तर ज्यांना ज्यांना परमार्थ घडत असतो तर परमार्थ उगाच घडत नाही. 2 गोष्टी आपल्याला पाहायला भेटत असतात नेहमी. झालं 1 मिनिटामध्ये थांबतो की काही माणसांना परमार्थ करावा वाटतो, काहींना परमार्थ करावा वाटत नाही. काहींना हनुमंतराय आवडतात, काहींना हनुमंतराय आवडत नाही. त्याचं एकच कारण आहे, ज्यांना ज्यांना हनुमंतराय प्रभू रामचंद्रजी परमार्थ वैदिक संप्रदाय हिंदू धर्म आवडत नाही त्याचं एक कारण आहे, पापामुळे माणसाचा परमार्थात आणि भगवंताच्या पायाजवळ प्रवेश होत नाही. तर
ज्ञानोबा तुकोबरायांच्या शब्दामध्ये सांगून जाईल, करंटे कपाळ ज्याचे नाम नाही वाचे, सदैव सभाग्य तुची हरिरंगिराचे. ज्याच्या अंतकरणामध्ये आणि ज्याच्या वृत्तीमध्ये पापाचा प्रवेश असतो त्याला प्रमाद घडत नाही. आणि जो सगळ्यात मोठा आहे, बलवान अंतकरणाने आहे आणि जो खूप हजारो जन्मातलं पुण्य घेऊन आलेला असतो. तर जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. खरंच आपण सर्व भाग्यवान आहोत. या ठिकाणी प्रभू रामचंद्रजींची सेवा आपल्याला घडती आहे. उरलेल्या आयुष्यामध्ये ही प्रभू रामचंद्रजींची सेवा, हनुमंतरायाची सेवा प्रत्येकाला घडावी ही सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. रामकृष्ण. जय श्रीराम. हनुमान चालीसा हा उपक्रम सामुदायिक उपक्रम आपणा सर्वांचा श्रद्धास्थान गुरुवर्य परमपूज्य हरिभक्तपरायण सोमेश्वरजी महाराज यांच्या या प्रेरणेतनं आणि त्याला जी महत्वाची साथ आहे हरिभक्तपरायण निलेश महाराज, उपस्थित सर्व महाराज, स्टेजवरचे उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ, राहुल भाऊ दादा, उपस्थित आमचे सर्व माता भगिनी, आमचे सर्व रामभक्त, सर्व ग्रामस्थ बंधूंच्या उपस्थितीमध्ये हा आजचा कार्यक्रम अत्यंत आनंदाचा आणि आम्ही पण भाग्यवान आहोत महाराज की आज या निमित्ताने सहभागी होऊन प्रभू रामचंद्रजीचं नामस्मरण, हनुमान चालीसा की जो प्रपंचातून आपल्याला जे काही कवच आहे ते कशाचं आहे तर प्रभू रामचंद्रजीच्या परमपूज्य हनुमानजीच्या या हनुमान चालीसातनं आपल्याला हे सर्व कवच आणि आपलं जीवन सार्थक गुरूंच्या चरणी, भगवंताच्या चरणी आणि हीच सेवा आपल्याकडनं महाराज करून घेतात. हे आपलं परम भाग्य. मी परमेश्वर चरणी प्रार्थना करेल की गुरुवर्य सोमेश्वर महाराजांना उदंड आयुष्य, त्यांच्या ह्या आयुष्यातनं आपल्या हातून हे जे नामस्मरण ते करून घेत आहेत, आपल्या ह्या सहवास, त्यांच्या सहवासामध्ये आपण जन्मजन्मी राहून प्रभू रामचंद्रजीच्या सेवेमध्ये राहून आपण सर्वजण या हनुमान चालीसीचा आपल्या सर्व गावामध्ये उपक्रम हा आपल्याला प्रारंभ करायचा आहे. हीच आपल्यावरती सर्वांची महत्त्वाची जबाबदारी. आपल्याला पुन्हा एक वार खूप खूप या कार्यक्रमाच्या अनुषंगाने शुभेच्छा. रामकृष्ण हरी. जय हरी. जय श्रीराम. या हनुमान चालीसा कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले बरमपूर येथून खास आलेले हरिभक्त परायण रामायणाचार्य सोमेश्वर महाराज गवळी आणि त्यांच्या समवेत आलेले निरीक्षणे महाराज वाणी, खास म्हणून आमच्या मतदारसंघामध्ये जे आज आले ते नेवासे येथील देवगावचे माजी आमदार बाळासाहेबजी बोरकुटे, त्याचबरोबर मंचावर उपस्थित असलेली बरीचशी महाराज मंडळी, मला चेहरे नवीन आहेत, मला माफ करा, परंतु दिंडीवाडीची काही मंडळी दिसते आणि इतरही सर्व महाराज मंडळी आणि या आमच्या पंचक्रोशीतील काळेगाव असेल, साखेगाव असेल, औरंगपूर असतील किंवा 5-6 गावातून जमलेली सर्व मंडळी आणि बालगोपाळ मंडळी आणि माता भगिनी, वेगळा आगळा असा उपक्रम या ठिकाणी आपल्या भागामध्ये प्रसिद्ध असलेले रामायणाचार्य सोमेश्वर महाराज गवळी यांच्या नेतृत्वाखाली आता होत आहे. एक नवीन दिशा या बालगोपाळांना देण्यासाठी आणि नवीन वर्षाचं आगमन आगळ्या वेगळ्या रीतीने करण्यासाठी हा कार्यक्रम घेतला असावा असं मला काय असं आहे. निश्चित प्रकारे त्यांनी आत्ता सांगितलं की इथं काही काही मंडळी आहेत त्यांची रामायणाची अनेक पारायणं झालेली आहेत आणि स्वतः तर गवळी महाराज रामायण सांगणारे आहेत आणि म्हणून खास करून धर्माच्या प्रचारासाठी ज्यांनी आपलं आयुष्य पूर्ण वेचलेलं आहे अशी महाराज मंडळी या मंचावरती उपस्थित आहेत. मी आमदार मोनिकाताई राजळे आणि स्वर्गीय राजभवन मंडळाच्या वतीने माझ्या वतीने या उपक्रमासाठी खूप अशा शुभेच्छा देतो आणि तुम्ही ज्या प्रकारे आगळ्या रीतीने हा कार्यक्रम सादर करतायत त्याच प्रकाराने नवीन वर्षाची सुद्धा खूप चांगल्या अशा शुभेच्छा या सर्वांना मंचावर उपस्थित असलेली आणि बालगोपाळ मंडळी आणि
उपस्थित नागरिकांना देतो. जास्त वेळ घेणे योग्य नाही. ज्या कार्यक्रमासाठी आलो त्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यासाठी मी माझं माईक पुन्हा एकदा गवळी महाराजांकडे देतो. मला आमचे माऊली म्हणायचे गरवट माऊली सगळं गाव जटू राहिले रात्रंदिवस. त्यांच्यासाठी एक जय श्रीराम करूया. जय श्रीराम. 31 डिसेंबरचा सोहळा आपण पाडव्याला घेतला असता, पण पाडव्याचा प्रॉब्लेम आहे गावोगाव सत्ते. 31 डिसेंबर हा उपक्रम कुठून निघाला तर मला विचारलं त्याचं मूळ मी तुम्हाला सांगतो. मुंबईला भिवंडीला जगन्नाथ पाटील महाराज ते हा कार्यक्रम करतात. मी एकदा त्यांच्या कार्यक्रमात हनुमान चालीसवर व्याख्यान देण्यासाठी मला बोलवलं. म्हटलं तुम्ही 31 डिसेंबर का करता महाराज? इंग्रजाचे ते महाराज इंग्रजात जरी असले पण लोक आपले त्यांच्यासाठी येडे झाले. 31 डिसेंबरला काय करतात? उत्सव करतात. म्हणून माझं म्हणणं हिंदू 31 डिसेंबरला धर्माच्या ध्वजाखाली असावा म्हणून त्यांनी तो सोहळा केला. मला त्यांचा तो उपक्रम खूप मस्त वाटला. आणि त्यानंतर वाणी महाराज आता बोलले की आम्ही शुभेच्छा देणार कुठं तर गुढीपाडव्याला. तर गुढीपाडव्याच्या शुभेच्छा त्याच्यासाठी आपण एक काहीतरी वेगळा उपक्रम भविष्यामध्ये करू. मात्र 31 डिसेंबर 30 म्हणून याला काही किंमत नाहीये. याला जर या सोहळ्याची काही किंमत असेल तर या सोहळ्याची एकच किंमत आहे. काय? सगळे राम भक्ताचा हा राम सेतू आहे. सगळे राम भक्त हनुमान चालीसा भक्त येतात. पण हा राम सेतू सोहळा आज थांबत असताना मागच्या वर्षी साकेगाव, या वर्षी काळेगाव, आता पुढच्या वर्षी काय असं जर विचारलं 3 वर्षापासून अपडेट होणारं मंडळ, वैष्णव सेवा आश्रमाच्या सर्व कार्यामध्ये घाम घालणारं मंडळ, रात्रंदिवस झटणारं, निम्म्या रातची फोन केला तरी पळणारं मंडळ, सर्व लहान लहान लेकरांना घेऊन एकत्र करून काम करणारं मंडळ, देवीचं गाव असणारी नजीक चिंचोली नावाचं गाव, नेवासा तालुका, तेथे असणारे उमेश भाऊ, पाठक महाराज, गणेश महाराज अशा अनेक लोकांनी सजलेलं गाव, या नजीक चिंचोलीला पुढच्या वर्षी आपल्याला सगळ्याला जायचं आहे. याचा आम्ही सर्व राम भक्त संकल्प घेत आहोत. वर हात करा, बोला जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. त्या असणाऱ्या 31 डिसेंबर 2025 नारळ घेण्यासाठी त्यांनी समोर यावं. असं असणारं सुवर्ण नारळ, लाल अक्षरामध्ये राम नामाचं नारळ वैष्णव सेवा आश्रमाच्या वतीने मी हा भोप निलेशजी महाराज वाणी यांना मी विनंती करतो, आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना असणारा त्यांच्या गावच्या संतांना एक हार घालून त्यांना ते नारळ सुपूर्त करावं. घोषणा कमी नका पडून देऊ. जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम. बोल बजरंग, बोल बजरंग. उमेश भाऊ चला. भाग्य उदयाचा ठसा झालो लोक कैसा संत चरण पावलो या न्यायानं. आणि खरोखरच मी या तुमच्या गावामध्ये आल्यामुळं आणि आम्हाला हरियोग प्राप्त झाला. पुढच्या वर्षीचं नारळ आम्हाला मिळालं. धन्यवाद तुमच्या गावाला देतो. आणि जास्त न बोलता वेळ झालेला आहे म्हणून पुढच्या वर्षी 31 डिसेंबरला आपण सर्वांनी अशाच मोठ्या संख्येनं आमच्या या छोट्याशा नजीक चिंचोली तालुका नेवासा या गावामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहून आमच्या गावाचं जय श्री आणि आम्हाला तुमची सेवा करण्याची संधी द्यावी अशी विनंती करतो आणि थांबतो. जय श्रीराम. सर्वांनी उठून उभे राहायचं. संत मंडळी आज काळेगावमध्ये आलेले आहे. या सर्वांचं तमाम काळेगाव ग्रामस्थाच्या वतीनं आणि हनुमान चालीसा मंडळाच्या वतीनं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आणि सर्वांना धन्यवाद देतो. राम राम राम.
राम 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 प्रभु राम चंद्र भगवान की हनुमान जी महाराज की शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता तुम्हा आलो रामदूता तुम्हा आलो रामदूता बोला शूर आणि धीर स्वामी काजी तू सागर स्वामी काजी तू सागर स्वामी काजी तू सागर भक्तीच्या देवाला मजरावाया सुभटा मजरावाया सुभटा मजरावाया सुभटा तुकामने तुका अंजली जिया तुम्हाला अंजली जिया तुम्हाला अंजली जिया तुम्हाला काय भक्तीच्या देवाला मजरावाया सुभटा मजरावाया सुभटा मजरावाया सुभटा प्रभु रामचंद्र भगवान की हनुमान जी महाराज की श्री गुरु चरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारी बरनौ रघुवर विमल जसु जो दायक फल चारि बुद्धिहीन जन जानिए सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिलोक उजागर रामदूत अतुलित बलधामा अंजलि पुत्र वशिष्ठ नामा महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सिंह के संगी सहस्त्र जो जल पर भानु दिल्योताही मधुर फल जानु प्रभु श्री कामेली मुख माही जन दिलांगी गए अचरज नाही दुर्गम काज जगत के जेते सुगम अनुग्रह तुमरे के राम दुआरे तुम रखवारे हो तुम आज्ञा बिनु पैसारे सब सुख लहे तुम्हारी शरण तुम रक्षका हो को डरना आपने तेज समारो आके तीनों लोक आपते काटे भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे नासे रोग सब पीरा श्रवण निरंतर सुमत पीरा संकट ते हनुमान छुड़ावे मन क्रम वचन ध्यान जो लावे संत राम तपस्वीरा
राजा तुझे काज सकल साजा अमित जीवन फल पाए चारों युग प्रताप तुम्हारा है प्रसिद्ध जगत साधु संत के पुत्र गवारे निगंधन राम दुलारे अष्ट सिद्धि नव के दाता असवरी न जानकी माता राम रसायन तुम्हारे पासा सदा रोर बुद्धि दासा तुम्हारे भजन राम को पावे जन्म जन्म के दुख बिसराए अंत काल रघुवर पुर जाई जा जन्म हरि भक्त गाई और देवता चित्तन धरई हनुमत सेई संकट कटे मिटे सब पीरा जय 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 हनुमान गोसाई जो सतबार पाठ कर कोई जो यह बड़े हनुमान चालीसा हो सिद्धि साखी गौरी तुलसीदास सदा हरि तेरा कीजे नाथ हृदय महुडेरा पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसो सुख सियावर रामचंद्र की जय रघुवीर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय उमापति महादेव की जय बोलो रे भाई सब संतन की जय प्रभु चंद्र भगवान की हनुमान जी महाराज की जय श्री राम। जय देव जय हनुमंता तुमचे ने प्रसाद नभी कृतांता जय देव पत्राने पुकारे असे बाबूजी विठ्ठलराव सातपुते गुरुजी जय श्रीराम। यानंतर वारकरी संस्काराचं शिबिर घेणार आहे निस्वार्थ मोफत त्याच्यामध्ये आजच तुम्हाला आमंत्रण देतो आणि यांनी वर्गणी दिली त्याबद्दल वाणी महाराजांनी माझ्या वतीने या लेकरांसाठीच वर्गणी आहे असं समजा धन्यवाद व्यक्त करतो। जय श्री म्हटलंय दर्शने प्रशस्ती पुण्यवान ज्यांना पाहिल्यानंतर आपल्याला चैतन्य येतं आणि प्रसन्नता वाटते अशा व्यक्ती पुण्यवान असतात। ह्या व्यक्ती पुण्यवान आहेत। महाराज आमचं गाव आमच्या गावात फार विद्वान नाहीत पण प्रेमळ लोक आहेत आणि विद्वान आणि शिकलेले
हे धर्मावर टीका करणारे लोक जास्त आहेत, शिकलेले आणि विद्वान. आणि धर्म जर कोणी जपला असेल तर त्या प्रेमळ लोकांनी आमच्या गावात कोणताही कार्यक्रम असेल तर तो मोठ्या जिद्दीनं प्रेमाने तमाम काळेगाव ग्रस्त करतात. म्हणून त्यांना पुन्हा एकदा मी या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि महाराज एक संकल्प मी वैयक्तिक करणार आहे, तुमच्याने प्रेरित होऊन ज्या ठिकाणी इथून पुढे ज्या ठिकाणी हनुमान चालिसा असेल त्या ठिकाणी आमच्या काळेगावच्या हनुमान चालिसा मंडळासाठी माझ्यातर्फे वाहन मोफत राहील. कमी पडला. जय श्रीराम, जय श्रीराम. एवढं मोठं मन केलं सरांनी. माझं एक मनात मध्ये इच्छा आहे, आमच्या स्वामीजी असे लिहून शिकवतात आकृती काढून. माझी इच्छा आहे की लिहून हनुमान चालिसा शिकवायची, गावोगाव जाऊन पोरांना त्याचा अर्थ पोहोचला पाहिजे. तर त्या उपक्रमाची पहिली सुरुवात मी सरांच्या गाव या काळेगाव बसून करतो. बघा 5 दिवस तुम्हाला 5 तास दररोज मी येणार, नेहमी सारखा येणार. 1 तास तुम्हाला हनुमान चालिसा 8 चौपाया 8×5 40 चौपायाचा पहिला अर्थ मी काळेगावामध्ये सुरुवात करतो. त्याच्यासाठी एक मोठा बोर्ड लागणार आहे आणि एक मार्कर लागणार आहे, त्याचा खर्च तुम्हीच करायचा. जय श्रीराम. चालेल, जय श्रीराम. आणि शेवटी आभार मानण्यापूर्वी एकच म्हणेल की आपल्या शरीराला जेवढे अवयव आहेत त्या सगळ्या अवयवाला अलंकार आहेत. नाकाला आहे, कानाला आहे, हाताला आहे, मनगटाला आहे, पायाला आहे, सगळ्याला आहे. पण जिभेलाच अलंकार नाही. पण जिभेला जो अलंकार आहे तो या सर्व अलंकारापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि त्या अलंकाराचं नाव आहे जय श्रीराम. जय जय श्रीराम. पुन्हा एकदा सर्व साधू मंडळीचा आता नामोल्लेख करत नाही. पुन्हा तमाम काळेगाव ग्रामस्थाच्या वतीनं आपल्या समोर नतमस्तक होतो आणि आपल्या सर्वांचे मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो. सर्वांना धन्यवाद देतो. 1 मिनिट. याला नाद म्हणतात. असा नाद आहे ना, त्या नादाचा स्वागत करा. लेकरं हनुमान चालिसेला गेल्यानंतर घरी आले तर एखादीशी ओळख त्याला, नाहीतर एखादीशी लेझिम खेळतील घरात. आज बालपणामध्ये या असणाऱ्या संस्काराचा आदर करा, उद्या लेकर आपला आदर करतील. हनुमानजीला तर राम नाम द्यायचं म्हणलं अवघडच खेळ झाला. ती आठवणी काळेगावची माझ्या अल्बम मध्ये सेव्ह करतो मी. याच्यानंतर हा सोहळा थांबतोय. पुंडलिक वरदे वारकरीची नियमाच्या प्रमाणे बोला. पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव सीताराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञान गुण सागर जय कपीसति लोक उजागर. हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीसति लोक उजागर. दूत अतुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुत नामा. महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी. हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीसति लोक उजागर. हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीसति लोक उजागर.